नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत. गोरेगावचं नामचीन नाव आहे, ज्यांचं आपण विधानसभेला पण त्यांना बघितलं आहे, नगरसेवकला आणि सोशलमध्ये गोरेगावमध्ये सगळ्या ठिकाणी जे नाव चर्चेमध्ये आहे ते आहे समीर देसाई सर. आज त्यांच्याशी भेट करण्यासाठी आलेलो आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गोरेगावमध्ये सर्वत्र आहेच आणि खूप मोठी उत्सुकता लोकांमध्ये होती की समीर देसाई सर काय करणार. हा विषय होता शेवटपर्यंत. मतदान केंद्रामध्ये शेवटचा फॉर्म भरेपर्यंत उत्सुकता होती. ती उत्सुकता आता सगळी संपलेली आहे आणि तुम्ही जाहीर केलं आहे. तुमच्या मिसेस आहेत राजूलताई, ज्या इलेक्शनला उमेदवारी भरलेली आहे त्यांनी आणि त्या तयारीत आहेत. शेवटी नाव समीर देसाई हे चर्चेमध्ये मेन आहे. तर सर काय तयारी आहे तुमची? नाही, असे मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे आणि नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, मंत्री आशिष शेलार साहेबांचा आणि मुंबई अध्यक्ष आमदार आदरणीय अमित साटमजींचा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी पुन्हा एकदा मला आणि माझ्या माध्यमातून राजूला भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून लढण्याची संधी उपलब्ध करून दिली. ह्याच्यानी एक गोष्ट स्पष्ट होते आहे की भारतीय जनता पार्टी या मुंबई शहरामध्ये कुठेही एक चांगला कार्यकर्ता जर कार्य करत असेल आणि तो कुठल्याही वेगळ्या पक्षात जरी असला, तो आपल्या विरुद्ध निवडणूक जरी लढवलं असलं, परंतु तो कार्यकर्ता चांगला आहे, तर भारतीय जनता पार्टी हा नेहमी प्रयास करत असते की चांगले कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी सोबत यावेत. ह्याच्याकरता त्यांनी पुन्हा एकदा संधी दिली आणि म्हणून त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय, ऋण व्यक्त करतोय. निवडणूक म्हटलं की माझं असं प्रांजळ मत आहे की निवडणुकीची तयारी हे 5, 10, 15, 20 दिवसात होत नाही, तर सतत सातत्याने लोकांच्या मध्ये राहून लोकांची अडचणी समजून यथाशक्ती लोकांना मदत करण्याचा हे एक निरंतर आणि कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने मला ती आवड देखील आहे आणि लोकांचं तसं भरभरून प्रेम सुद्धा मिळालेलं आहे. आणि म्हणून कंटिन्युअसली गेले 24 वर्ष, 2002ला मी प्रथम गोरेगावच्या इलेक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आलो आणि निवडून आलो आणि आज आपण 2026ला आहोत. तर ह्या 24 वर्षात सातत्याने लोकांच्या संपर्कात राहण्याचं मला लाभ आणि भाग्य मिळालेलं आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की शाखा क्रमांक, वॉर्ड क्रमांक 56 ह्याचे मतदार, मी अनेकदा सांगतो की ह्या लोकांचं माझ्यावर खूप मोठं ऋण आहे. माझं मुंबई शहरात अस्तित्व घडवण्यामध्ये यांची खूप मोठी भूमिका आहे आणि म्हणून हे केवळ माझे मतदार नसून माझ्या परिवारातलेच सदस्य आहेत असं समजून मी सुद्धा गेले 24 वर्ष कार्य करत आहे. आणि ह्या मतदारसंघातल्या माझ्या परिवारांना ज्या ज्या वेळेला मी हाक मारलेली आहे त्या त्या वेळेला मला समोरून ऐकू आलेलं आहे. म्हणून मला खात्री आहे की यंदाही ह्या विभागातला प्रत्येक मतदार हा आमच्या मागे ठामपणे उभा राहील, आम्हाला आशीर्वाद देईल आणि सर्वात प्रथम या देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची जी संकल्पना आहे की भारत हा विकसित देश राहिला पाहिजे आणि त्यातल्या त्यात मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईचं कायापलट होण्याकरता भाजपा हे एकमात्र पर्याय आता जनतेसमोर आहे. केंद्रात भाजपा युतीची सरकार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा युतीची सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, तसंच यंदा 16 तारखेला मुंबई शहरावर भाजपाचा भगवा फडकणार आणि भाजपाचा महापौर मुंबईत विराजमान होणार. हे मत आणि मन हे मुंबईकरांनी बनवलेलं आहे आणि त्याच्यात वॉर्ड क्रमांक 56 वेगळं नाही आहे. त्याच मताशी वॉर्ड क्रमांक 56 सम्मिलित आहे किंवा त्याच मताचे वॉर्ड 56चे मतदार आहेत.
सर एक प्रश्न आहे. लोचनाताई ज्या पूर्वीच्या नगरसेवक होत्या या 56 वॉर्डमधून, त्यांनी पण तयारी सुरू केलेली आहे. शिंदे साहेबांचा त्यांना आशीर्वाद लागला आणि तुमची सर्वांची युती आहे. त्यामध्ये लोचनाताईंनी पण आपला प्रचार चालू केलेला आहे. त्यावर तुमचं मत काय आहे? असं आहे, लोचनाताई माझ्या जुन्या सहकारी आहेत. खूप अतिशय चांगले संबंध आमचे राहिलेत. आधी आम्ही पक्षात नव्हतो तेव्हा सुद्धा आम्ही 2017ची निवडणूक लोचनाताईंसमोरच लढवली होती आणि जिंकवली होती या विभागातल्या मतदारांनी. परंतु निवडणूक ही निवडणुकीपुरताच असते. व्यक्तिगत संबंध आमचे अतिशय चांगले आहेत. काही वर्ष आम्ही एकत्र एका पक्षामध्ये काम सुद्धा केलं. मला अजूनही विश्वास आहे, म्हणजे आता अजून फॉर्म विड्रॉ करायची वेळ बाकी आहे. लोचनाताई फॉर्म विड्रॉ करतील. परंतु दुर्दैवाने जर लोचनाताईंनी फॉर्म विड्रॉ नाही केला तर निवडणूक आहे आणि निवडणुकीचं सामोरं जाण्याची सगळ्यांची तयारी असते. तशी त्यांनी तयारी केली आहे, तशी आम्ही तयारी केलेली आहे आणि मग जनतेच्या हातात आहे की आपण कोणाच्या मागे आपला आशीर्वाद देणार आहात. परंतु ह्या बाबतीत तथ्य तीळ मात्र खरं नाही की त्यांना हे करण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. ही बाब 100% चुकीची आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि दोघांचं लक्ष हे मुंबईचं सर्वांगीण विकास आहे. आणि म्हणून एखादा कार्यकर्ता त्या पक्षाचा बंडखोरी करून जर उमेदवारी नाही मिळाली म्हणून अपक्ष लढत असेल तर त्याचं खापर हे त्या पक्षप्रमुखावर फोडणं हे संयुक्तिक ठरणार नाही. म्हणून लोचनाताई त्यांच्या मर्जीने जर लढत असतील तर त्यांचा सामना देखील आम्हाला केल्याशिवाय गत्यंतर नाही. सर भाजपामध्ये पुष्कळ सारे इच्छुक उमेदवार होते. प्रत्येक वॉर्डामध्ये आपण बघितले असतील त्याप्रमाणे ह्या वॉर्ड क्रमांक 56 मध्ये पण इच्छुकांची संख्या होती. तर त्या इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी जर बंडखोरी केली किंवा त्यांचा सपोर्ट आहे का तुम्हाला, ह्याबद्दल तुम्ही काय बोलाल? हे बघा, व्यक्ती म्हणून कोणाला एखाद्याला राग येऊन एखाद्या व्यक्तीने काही कृत्य केलं त्याच्याबद्दल मला बोलणं योग्य ठरणार नाही. तो त्याचा वैयक्तिक मत असू शकतं, वैयक्तिक स्वभाव असू शकतो. परंतु भारतीय जनता पार्टी हे अगदी शिस्तबद्ध पार्टी आहे आणि पक्षाने दिलेला तो उमेदवार आपला उमेदवार, ते समीर देसाईंचा नाही किंवा कुठल्या उमेदवाराचा नाही तर कमळाचा प्रचार करत असतात. आणि म्हणून त्यांना विजयश्री हे कमळाला विजयश्री करायचं असतं. समीर देसाई, राजुल देसाई किंवा कोणी असेल उमेदवार हे नाम मात्र असतात. भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीद वाक्य आहे, नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड अँड इंडिव्हिज्युअल थर्ड. मग समीर देसाई हा व्यक्ती आहे, हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणून त्याच्यापेक्षा ही मोठी पार्टी आहे हे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला माहीत असल्यामुळे मला खात्री आहे की वॉर्ड क्रमांक 56 भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी आदरणीय आमदार विद्याताईंच्या नेतृत्वाखाली राजूला पर्यायी भाजपाला निवडून आणण्याकरता जीवाचं रान करतील याचा मला पूर्ण खात्री आहे. सर यापूर्वीही आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत सर्वे केलेला आणि त्यावेळेस आमच्या निदर्शनास जसं प्रेमनगरचा एरिया आम्ही कव्हर केलेला. त्यामुळे कित्येक ठिकाणी समीर देसाई हे नाव आवर्जून लोकांनी घेतलेलं आणि लोकांमध्ये थोडा संभ्रम होता. काही लोक समजत होते की समीर देसाई सर BJPमध्ये आहेत, काही लोक समजत होते समीर देसाई सर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये. आणि हा संभ्रम आम्हाला सांगावा लागत होता की समीर देसाई साहेब ह्यांच्याबरोबर मग तुमचं मत कुणाला. त्यावेळेला लोक बोलत होते की समीर देसाई सरांबरोबर आम्ही आहोत, ते जिथे असतील तिथे आम्ही त्यांच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे हा एक जलवा आम्हाला तिथे तुमचा बघायला मिळाला त्या परिसरामध्ये. तर लोकांचं प्रेम तुमच्याबरोबर आहे. लोक तुम्हाला पर्सनली तुमच्या विचार करतात, पक्षानंतर विचार करतात आणि हे तुमचं कामच तिथे दाखवतं. तर तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? नाही, मी सांगितल्यासारखं तुम्ही हे बोलल्यावर माझ्या अंगावर शहारे उठले आहेत. मी अनेकदा सांगितलं, या विभागाने भरभरून प्रेम दिलेलं आहे, भरभरून इज्जत दिलेली आहे आणि मी या विभागातल्या मतदारांना मतदार नाही तर माझा परिवार समजतो.
आणि मी एवढंच तुमच्या माध्यमातून पुनश्च या विभागातल्या मतदारांना आश्वासित करतो की तुमच्या अपेक्षेवर मी कधीच पाणी फिरू देणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असं कार्य समीर देसाईच्या हातातनं नेहमीच घडत राहील आणि सदैव मी तुमचं ऋण मानलेलं आहे आणि मरेपर्यंत तुमचं ऋण मानत राहीन. आणि हे ऋण कमी करण्यासाठी जे काही माझ्या यथाशक्ती प्रयास असतील, मग ते नगरसेवक म्हणून कार्य करत असताना किंवा सामाजिक कार्य करत असताना, त्याच्याकरता समीर देसाई 4 पावलं पुढे चालेल हे वचन आणि हे आश्वासन तुमच्या माध्यमातून या विभागातल्या मतदारांना देतो. परंतु तुम्ही दिलेल्या प्रेम आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी किती बोलावं आणि केवढं बोलावं तेवढं कमी ठरणार आहे. म्हणून असाच प्रेम, असाच लोभ, असाच आशीर्वाद आणि असाच विश्वास ठेवा, हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. नक्कीच सर, येणाऱ्या महापालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे आणि समीर देसाई नाव चर्चेमध्ये आहेच पूर्वीपासून. त्याप्रमाणे राजुलताई आहे, तुमच्या मिसेस नेतृत्व करतायत. त्यांना भरघोस मताने आम्हीही आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं काम बोलतोय, त्या माध्यमातून तुम्ही त्यांना भरघोस मताने विजयी कराल अशी आशा व्यक्त करतो. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.